स्टुडंट्स, या आधीच्या लेक्चरमध्ये आपण पिरियोडिक ट्रेंड हा जो पॉइंट आहे शेवटचा पॉइंट तो स्टार्ट केलेला. तर बघा, पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट या लेसन मधला शेवटचा पिरियोडिक ट्रेंड जो आहे तो मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर हे आपण स्टार्ट करतोय. सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्या. बेसिकली सुरुवातीला मी मेटल आणि नॉन मेटल याच्यामधला डिफरन्स दिलेला आहे, पण बुकमध्ये मात्र सुरुवातीला क्वेश्चन विचारलेले आहेत आणि त्या क्वेश्चनचे आन्सर सांगितलेले आहेत. सो जे क्वेश्चन आहेत ते आपण पहिल्यांदा बघूया. बघा, मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन दिलेलं त्यांनी, लुक ॲट द एलिमेंट्स ऑफ थर्ड पिरियड, क्लासिफाय देम इनटू मेटल अँड नॉन मेटल. सो थर्ड पिरियड मध्ये जे एलिमेंट्स दिलेले आहेत ते कुठले? सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन आणि आर्गॉन हे नेम दिलेले आहेत आणि क्लासिफाय करायला सांगितलेले. तर हे माहिती असू द्या की मेटल कुठल्या साईडला प्रेझेंट असतात? लेफ्ट साईडला, आणि नॉन मेटल कुठल्या साईडला प्रेझेंट असतात? राईट साईडला. तर लेफ्ट साईडचे सोडियम आणि मॅग्नेशियम हे काय आहेत? मेटल आहेत. हा ॲल्युमिनियम सुद्धा मेटल आहे. सिलिकॉन काय आहे? मेटॅलॉइड आहे. सगळ्यांना माहिती आहे सिलिकॉन मेटॅलॉइड आहे. त्यानंतर फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन आणि आर्गॉन हे राहिलेले चार काय आहेत? नॉन मेटल. सो कसं डिवायडेशन झालं? लेफ्ट साईडला मेटल, मध्ये झिगझॅग लाईनच्या बॉर्डरला काय येतात? मेटॅलॉइड, आणि त्याच्या पुढे जे आहेत ते सगळे काय असतात? नॉन मेटल. सो इकडचे सगळे नॉन मेटल आहेत आणि इकडचे जे आहेत ते मेटल आहेत. सो क्वेश्चन मध्ये डिवायडेशन झालं बघा. पहिल्या क्वेश्चनचा आन्सर मी सांगितलं, सोडियम, मॅग्नेशियम आणि ॲल्युमिनियम हे तीन काय आहेत? मेटल आहेत. सिलिकॉन काय आहे? मेटॅलॉइड, आणि राहिलेले पुढचे सगळे नॉन मेटल आहेत. ऑन विच साइड ऑफ द पिरियड आर द मेटल, लेफ्ट ऑर राईट? मेटल कुठल्या साईडला असतात? मी आत्ताच सांगितलं मेटल कुठल्या साईडला असतात? लेफ्ट साईडला. ऑन विच साइड ऑफ द पिरियड डिड यू फाइंड द नॉन मेटल? नॉन मेटल कोणत्या साईडला असतात? नॉन मेटल्स आर प्रेझेंट ऑन द राईट साईड, राईट साईडला. आणि हा जो पहिला पॅराग्राफ दिलेला आहे ते त्यांनी तेच दिलेलं आहे की मॉडर्न पिरियोडिक टेबल जर आपण बघितला तर त्याच्या राईट साईडला आपल्याला एक झिगझॅग लाईन बघायला मिळते, आणि त्या झिगझॅग लाईनमुळे ट्रॅडिशनल तीन टाईपचे जे एलिमेंट्स आहेत ते बघायला मिळतात. ट्रॅडिशनली म्हणजे पारंपरिक पद्धतीने एलिमेंटचे तीन पार्ट केलेले आहेत, मेटल, नॉन मेटल आणि मेटॅलॉइड. सो झिगझॅग लाईनच्या लेफ्ट साईडला जे आहेत ते मेटल आहेत, झिगझॅग लाईनच्या राईट साईडला जे आहेत ते नॉन मेटल आहेत, आणि झिगझॅग लाईनच्या बॉर्डरला जे एलिमेंट्स असतात त्यांना म्हटलेले मेटॅलॉइड. सो या पद्धतीने डिवायडेशन झालेलं आहे. पण मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर कसं चेंज होतं तुम्ही इथेही सांगू शकता. जर हा पिरियड असेल, ही आडवी ओळ म्हणजे जर पिरियड असेल तर ह्या लेफ्ट साईडला कुठले एलिमेंट प्रेझेंट आहेत? मेटल, आणि इकडे कुठले प्रेझेंट आहेत? नॉन मेटल, आणि इथं मध्ये कुठले आहेत? मेटॅलॉइड. म्हणजे इकडून इकडे जाताना मेटॅलिक कॅरेक्टर वाढत चाललं की कमी होत चाललं? कमी होत चाललं. मेटॅलिक कॅरेक्टर कमी 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 होत गेलं, मग तुम्हाला मेटॅलॉइड सापडले, आणि त्यानंतर पुन्हा तिथून पुढे नॉन मेटल्स आहेत. तरीही मेटल कोणाला म्हणायचं आणि नॉन मेटल कोणाला म्हणायचं तर ते सुरुवातीला नीट समजून घ्या. हे समजलं तर तुम्हाला कॅरेक्टर कसं कमी किंवा जास्त होतंय हे कळेल. सो मेटल बघा, मेटल हॅव टेंडन्सी टू डोनेट द इलेक्ट्रॉन. मेटलची जी टेंडन्सी आहे ती शक्यतो इलेक्ट्रॉन डोनेट करण्याची असते, आणि नॉन मेटल जे आहे ते शक्यतो इलेक्ट्रॉन काय करतात? गेन करतात. आता एक एक्झाम्पल बघा, सोडियम. सोडियमचा ॲटॉमिक नंबर आहे 11, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 281. सो सोडियम काय करेल? हा 1 इलेक्ट्रॉन डोनेट करेल, आणि चार्ज येणार आहे Na+. हे सांगितलं सोडियम. सो सोडियम मेटल आहे. नॉन मेटलची काय टेंडन्सी आहे? टू गेन द इलेक्ट्रॉन. फॉर एक्झाम्पल क्लोरीन. क्लोरीन नॉन मेटल आहे, ॲटॉमिक नंबर 17, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 287. ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी क्लोरीन काय करेल? एक इलेक्ट्रॉन गेन करेल. गेन केला तर चार्ज येणार आहे मायनस. सो लक्षात आलं का? बघा, मेटलची काय टेंडन्सी आहे? टू डोनेट द इलेक्ट्रॉन, आणि नॉन मेटलची टेंडन्सी काय आहे? टू गेन द इलेक्ट्रॉन. हे लर्नच पाहिजे. याच्यावरती फिल इन द ब्लँक साठी विचारतात, किंवा हा बेसिक क्वेश्चन आहे, ह्याच्यावरती पुढच्या बऱ्याच कन्सेप्ट डिपेंड करतात. सो हे कायम लक्षात पाहिजे. मेटल काय करतात? इलेक्ट्रॉन डोनेट करतात, आणि नॉन मेटल इलेक्ट्रॉन गेन करतात. ओके, मेटलने जर इलेक्ट्रॉन डोनेट केला तर चार्ज कोणता येणार आहे? पॉझिटिव्ह. बघा इथं दिलेले, इलेक्ट्रॉन डोनेट केला की पॉझिटिव्ह चार्ज होतो, आणि पॉझिटिव्हली चार्ज आयन जे आहे त्याला म्हटलं जातं कॅटायन. नॉन मेटल जे ते इलेक्ट्रॉन गेन करतात, आणि इलेक्ट्रॉन गेन केल्यानंतर जो चार्ज येतो तो असतो निगेटिव्ह. सो नॉन मेटल वरती कुठला चार्ज येईल? निगेटिव्ह. निगेटिव्हली चार्ज ऍनायन तयार करतात. मेटलची इलेक्ट्रॉन डोनेट करून पॉझिटिव्हली चार्ज कॅटायन फॉर्म करण्याची जी टेंडन्सी आहे तिला म्हटलं जातं इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी, आणि नॉन मेटलची इलेक्ट्रॉन गेन करून
anion फॉर्म करण्याची जी टेंडन्सी आहे त्याला म्हटलं जातं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. सो सगळ्यांनी नीट लक्षात ठेवा मेटल अँड नॉन मेटल. एकदा रिपीट करा. मेटल काय करतात? इलेक्ट्रॉन डोनेट करतात आणि नॉन मेटल इलेक्ट्रॉन गेन करतात. मेटलने जर इलेक्ट्रॉन डोनेट केला तर चार्ज कोणता येतो? पॉझिटिव्ह. आणि नॉन मेटलने जर इलेक्ट्रॉन गेन केला तर चार्ज येतो निगेटिव्ह. ह्या प्रॉपर्टीला म्हणतात इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी आणि याला म्हणतात इलेक्ट्रो निगेटिव्हिटी. आता पुढे काय दिलेले बघा. का मेटल इलेक्ट्रॉन डोनेट करतात? त्यांची डोनेट करण्याची टेंडन्सी का आहे? इथं दोन रिझन दिलेत. फर्स्ट, नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन मेटल. मेटलमध्ये जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत त्यांचा नंबर 1 ते 3 या दरम्यानच असतो. बघा सोडियम जो आहे इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन 281. सो आउटरमोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 1. मॅग्नेशियम इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन 282. आउटरमोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 2. ॲल्युमिनियम 283. आउटरमोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन? 3. सो जे मेटल असतात त्यांच्या आउटरमोस्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉन किती असणार? एकतर 1 किंवा 2 किंवा 3 इथपर्यंतच इलेक्ट्रॉन असतात. आता इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज एक्झर्टिंग फोर्स ऑन व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इज लेस. म्हणजे काय बघा. फर्स्ट ऑफ ऑल न्यूक्लिअर चार्ज. न्यूक्लियसवरती कोणता चार्ज असतो? न्यूक्लियसमध्ये दोन गोष्टी आहेत, प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. प्रोटॉनवरती चार्ज पॉझिटिव्ह, न्यूट्रॉन इज चार्जलेस. ओके. त्याच्या बाजूला वेगवेगळ्या शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व करते. समजा फर्स्ट शेलमध्ये हा सेकंड शेलमध्ये इलेक्ट्रॉन आहे, त्याच्या पुढे समजा ही थर्ड शेल आहे. आता विचार करा सगळ्यांनी. असे इमॅजिन करा की मध्ये मॅग्नेट ठेवलेला आहे आणि बाजूला आयर्नचे पीसेस, लोखंडाचे पीसेस पडलेले आहेत. जास्त फोर्स कोणावरती एक्झर्ट केला जाईल? तर जे आयर्नचे पीसेस ह्या मॅग्नेटच्या जवळ आहेत, चुंबकाच्या जवळ आहेत, ते जास्त खेचले जातील. त्यापेक्षा कमी फोर्स कोणावरती असेल? त्याच्या पुढच्यावरती. सगळ्यात कमी कोणावरती असेल? सगळ्यात बाहेरचे आहेत ते. तसंच न्यूक्लियसवरती चार्ज काय आहे? पॉझिटिव्ह. इलेक्ट्रॉनवरती चार्ज आहे निगेटिव्ह. निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियसकडे खेचले जातात, अट्रॅक्ट केले जातात. पण जरी अट्रॅक्ट केले जात असले तरी सुद्धा याच्यामध्ये बघा पहिल्या शेलमधले जे इलेक्ट्रॉन आहेत ते जास्त स्ट्रॉंगली अट्रॅक्ट केले जातील, त्यापेक्षा कमी पुढचे आणि सगळ्यात कमी सगळ्यात बाहेरचे. म्हणजे न्यूक्लियस आणि आउटरमोस्ट शेल याच्यामध्ये ज्या पेनल्टिमेट शेल आहेत त्याच्यामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनमुळे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज एक्झर्टिंग फोर्स ऑन व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इज लेस. व्हॅलन्स इलेक्ट्रॉनवरती न्यूक्लियस जो फोर्स एक्झर्ट करतो तो फोर्स कमी कमी होत जातो. का कमी होत जातो? कारण न्यूक्लियस आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन यांच्या दरम्यान अजून इलेक्ट्रॉन आहेत आणि हे पेनल्टिमेट म्हणजे आधीच्या शेलमध्ये जे इलेक्ट्रॉन आहेत त्या इलेक्ट्रॉनमुळे बाहेरच्या शेलमधल्या इलेक्ट्रॉनवरती जो फोर्स एक्झर्ट केला जातोय तो कमी होतो, त्याचा इफेक्ट कमी होतो. सो हे मुद्दे तुम्हाला नीट लक्षात घ्यायला लागतील. एक, मेटलकडे जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या आहे ती 1 ते 3च असते. आणि 2, मेटलमध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉनवरती जो फोर्स एक्झर्ट केला जातो कोणाकडून? न्यूक्लियसकडून. का न्यूक्लियस एक्झर्ट करेल? कारण न्यूक्लियसवरती कोणता चार्ज आहे? पॉझिटिव्ह. इलेक्ट्रॉनवरती कोणता चार्ज आहे? निगेटिव्ह. सगळ्यात बाहेरच्या शेलमध्ये जे इलेक्ट्रॉन आहेत त्याच्यावरती न्यूक्लियस जो फोर्स एक्झर्ट करतो तो फोर्स कसा असतो? कमी राहतो. का कमी? कारण या दोघांच्या दरम्यान बाकीचे इलेक्ट्रॉन्स आहेत आणि त्या पेनल्टिमेट इलेक्ट्रॉन्समुळे व्हॅलन्स इलेक्ट्रॉनवरचा फोर्स जो आहे तो कमी होतो. सगळ्यांना मुद्दे कळले का बघा? एकदा रिवाइज करा. मी तुम्हाला मेटल नॉन मेटल डिस्टिंग्विशिंग फॉर्ममध्ये सांगितलं. मेटलची टेंडन्सी काय असते? टू डोनेट द इलेक्ट्रॉन. नॉन मेटलची टू गेन द इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन जर यांनी डोनेट केला मेटलने तर चार्ज कोणता येतो? पॉझिटिव्ह. आणि नॉन मेटलने जर इलेक्ट्रॉन गेन केला तर चार्ज कोणता येतो? निगेटिव्ह. याला म्हटलं जातं इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी आणि याला म्हटलं जातं इलेक्ट्रो निगेटिव्हिटी. ओके. त्यानंतर नेक्स्ट सांगितलं मेटलच्या आउटरमोस्ट शेलमध्ये जो इलेक्ट्रॉनचा नंबर आहे तो कसा असतो? लेस असतो. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज एक्झर्टिंग फोर्स ऑन व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इज लेस. व्हॅलन्स इलेक्ट्रॉनवरती इफेक्टिव्ह न्यूक्लिअस जो फोर्स एक्झर्ट करतो तो कसा असतो? कमी असतो. एवढे पॉईंट इंट्रोडक्शनमध्ये लक्षात ठेवा तुम्ही. याच्यामध्ये जर सुरुवातीला एवढे पॉईंट लक्षात राहिले तर आपला मेन मुद्दा आहे पिरियडमध्ये आणि ग्रुपमध्ये मेटॅलिक कॅरेक्टर कसं चेंज होतं हे एक्सप्लेन करायचं आहे. तर ते तुम्हाला एक्सप्लेन करता येईल. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघणार आहे इन ग्रुप. पहिल्या ग्रुपचे एक्झाम्पल दिले. पहिला एलिमेंट आहे हायड्रोजन, दुसरा आहे लिथियम, तिसरा आहे सोडियम. सगळ्यांना आता
यांचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन माहिती आहे. हायड्रोजनचं 1, लिथियमचं 2 1, सोडियमचं 2 8 1. काय झालं, ग्रुपमध्ये टॉप टू बॉटम येताना शेलचा नंबर काय होत चालला, इन्क्रीज होत चालला. याच्याकडे एकच शेल होती, याच्याकडे 2 झाल्या, याच्याकडे 3 झाल्या. मग याच्यामुळे काय झालं, शेलचा नंबर इन्क्रीज झाल्यामुळे आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस यांच्यामधला अट्रॅक्शनचा फोर्स काय व्हायला लागला, कमी व्हायला लागला. फोर्स आहे, नाही असं नाही, पण कमी होतोय. इथं बघा ॲटॉमिक रेडियस घ्या. या आधीच्याच पॉईंटमध्ये तुम्ही रेडियस शिकलेला आहे. न्यूक्लियस आणि आउटरमोस्ट शेल याच्यामधल्या डिस्टन्सला आपण काय म्हणतो, ॲटॉमिक रेडियस. ग्रुपमध्ये टॉप टू बॉटम येताना ॲटॉमिक रेडियस काय व्हायला लागली, इन्क्रीज व्हायला लागली. कशामुळे, तर नंबर ऑफ शेल वाढत गेला, त्यामुळे ॲटॉमिक रेडियस काय होत गेली, इन्क्रीज होत गेली. ॲटॉमिक रेडियस इन्क्रीज जर झाली तर आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस याच्यामधलं डिस्टन्स काय झालं, वाढलं. डिस्टन्स वाढल्यामुळे न्यूक्लियस जो फोर्स या इलेक्ट्रॉनवरती एक्झर्ट करतोय तो फोर्स कसा झाला, कमी झाला. जर आता न्यूक्लियस त्या इलेक्ट्रॉनला खेचून फोर्सफुली पकडून ठेवतोय, तो फोर्सच कमी झाला तर इलेक्ट्रॉन काय होतील, इझिली डोनेट होतील. आणि डोनेट करणं म्हणजेच काय, मेटॅलिक. सो मेटॅलिक टेंडन्सी काय होत चालली, वाढत चालली. सो तुम्हाला ग्रुपमध्ये जर एक्सप्लेन करायचं झालं तर काय एक्सप्लेन करणार, इन ग्रुप ॲज वी गो फ्रॉम टॉप टू बॉटम. ग्रुपमध्ये टॉप टू बॉटम जाताना काय होत जातं, नंबर ऑफ शेल गोज ऑन इन्क्रीजिंग. शेलचा नंबर इन्क्रीज होत जातो. सो ॲटॉमिक रेडियस गोज ऑन इन्क्रीजिंग. ॲटॉमिक रेडियस काय होते, इन्क्रीज होती. बघा ॲटॉमिक रेडियस इन्क्रीज होते म्हणजे साईज इन्क्रीज होते. सो डिस्टन्स बिटवीन nucleus and outermost electron also increases. As distance increases, force of attraction in between nucleus and electron decreases. Increase काय झालं, atomic radius increase झाली, atomic size increase झाला, nucleus आणि outermost electron मधलं distance increase झालं आणि हे सगळं increase झाल्यामुळे इव्हन शेलचा नंबर सुद्धा increase झाला. हे सगळं increase झाल्यामुळे decrease काय झालं, न्यूक्लियस आणि आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन यांच्यामधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय झाला, डिक्रीज झाला. फोर्स ऑफ अट्रॅक्शन डिक्रीज. आता हे फोर्सफुली बाइंडेड डोनेट केलं जाईल पण थोडासा तो फोर्स ब्रेक करून डोनेट करावा लागेल. इथं फोर्स काय झाला, कमी झाला अजून, कारण डिस्टन्स वाढला. त्यामुळे हा इलेक्ट्रॉन इझिली डोनेट केला जाईल. पुढे गेला, डिस्टन्स अजून वाढला, अट्रॅक्शन अजून कमी झालं, हा इलेक्ट्रॉन अजून इझिली डोनेट केला जाईल. सो यावेळी टॉप टू बॉटम येताना इलेक्ट्रॉन डोनेट करण्याची टेंडन्सी काय होत गेली, वाढत गेली. म्हणजेच काय झालं, मेटॅलिक कॅरेक्टर वाढत गेलं. मी सुरुवातीला सांगितलेलं की ग्रुपमध्ये सगळ्यांचं कॅरेक्टर सेम असतं पण ग्रेडेशन दाखवतं, म्हणजे टप्प्याटप्प्याने वाढत जातं किंवा टप्प्याटप्प्याने कमी होत जातं. सो त्या पद्धतीनं मेटॅलिक कॅरेक्टर टप्प्याटप्प्याने काय व्हायला लागलं, वाढायला लागलं. सो दिस इज अबाउट दी मेटॅलिक कॅरेक्टर इन ग्रुप. सो हे ग्रुपमध्ये मेटॅलिक कॅरेक्टर मी तुम्हाला सांगितलं. सगळ्यांनी नीट समजून घ्या, बऱ्याचदा मुलांना हा पॉईंट समजत नाही. सो बघा आधीच्या पॉईंटची लिंक महत्वाची आहे. ग्रुपमध्ये टॉप टू बॉटम जाताना काय वाढलं, शेलचा नंबर वाढला. शेलचा नंबर वाढल्यामुळे काय वाढलं, डिस्टन्स वाढलं, न्यूक्लियस आणि आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन. डिस्टन्स वाढलं म्हणजे साईज काय होत गेला, वाढत गेला. साईज वाढल्यामुळे काय झालं, आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस यांच्यामधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी झाला. ठीक आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी झाला म्हणून काय झालं, इलेक्ट्रॉन इझिली डोनेट व्हायला लागले आणि डोनेट करण्याची टेंडन्सी म्हणजेच काय आहे, मेटॅलिक कॅरेक्टर. आता हे झालं ग्रुपमध्ये. आता पिरियडमध्ये जाताना मेटॅलिक कॅरेक्टर कसं बदलतंय हे आपण बघणार आहे. सो नेक्स्ट इज इन पिरियड. इन पिरियड. ओके, पिरियड नंबर 2 सेकंड पिरियडचं एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे. लिथियम, नंतर नेक्स्ट येतो बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन. ओके, याचा ॲटॉमिक नंबर आहे 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन बघा, याचा आहे 2, 1, 2, 2, 2, 3, 2, 4, 2, 5, 2, 6, 2, 7. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा, या आधीच्याही लेक्चरला ॲटॉमिक साईज शिकवताना मी तुम्हाला सांगितलेला तो मुद्दा इथे लक्षात घ्यावा लागेल. समजा हा लिथियमचा न्यूक्लियस आहे, ही फर्स्ट शेल आणि ही सेकंड शेल असेल. इथं 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, इथे 1 आहे. नेक्स्ट बघा बेरिलियम, हे न्यूक्लियस, ही फर्स्ट शेल, ही सेकंड शेल.
तर 2 न्यूक्लियर इलेक्ट्रॉन, इथं 2 इलेक्ट्रॉन. नेक्स्ट बघा हे न्यूक्लियस, फर्स्ट शेल सेकंड शेल, 2 इलेक्ट्रॉन 3 इलेक्ट्रॉन. न्यूक्लियस फर्स्ट शेल सेकंड शेल, 2 इलेक्ट्रॉन 4 इलेक्ट्रॉन. ओके, काय झालं बघा, लेफ्ट टू राईट जाताना सगळ्यांचा शेलचा नंबर काय राहिला, सेम राहिला. शेलचा नंबर सेम राहिला, पण आउटर मोस्ट शेल मधल्या इलेक्ट्रॉनचा नंबर काय व्हायला लागला, व्हॅलन्स इलेक्ट्रॉनचा नंबर वाढायला लागला. शिवाय न्यूक्लियस वरचा पॉझिटिव्ह चार्ज सुद्धा वाढायला लागला. इथं पॉझिटिव्ह चार्ज होते 3, इथं झाले 4, इथे 5 पॉझिटिव्ह चार्ज, इथे 6 पॉझिटिव्ह चार्ज. सो बघा न्यूक्लियस वरचा पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज व्हायला लागला. सो जेवढा पॉझिटिव्ह चार्ज वाढत गेला आणि आउटर मोस्ट शेल मधला निगेटिव्ह चार्ज वाढत गेला, तेवढे ते इलेक्ट्रॉन जास्त स्ट्रॉंगली कुठे खेचले गेले, न्यूक्लियसकडे. आणि त्यामुळे ॲटॉमिक साईज काय व्हायला लागला, कमी व्हायला लागला. हे आपण आधीच्याच पॉईंटमध्ये शिकलेले. आता त्याचा संदर्भ इथं कसा आहे बघा, जेवढा ॲटॉमिक साईज कमी तेवढं न्यूक्लियस आणि आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन यांच्यामधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त. जेवढा फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त तेवढे हे इलेक्ट्रॉन इझिली डोनेट होत नाहीत. आता बघा इथे एकच इलेक्ट्रॉन होता, डिस्टन्स पण जास्त होता, इलेक्ट्रॉन इझिली डोनेट झाला, म्हणजे हा काय झाला, मेटल. नेक्स्ट बघा बेरिलियम, इथं 2 इलेक्ट्रॉन होते, इझिली डोनेट झाले, हे सुद्धा काय झालं, मेटल. नेक्स्ट आहे बोरॉन, तिथेही तेच. पण आता कार्बन जर चेक कराल तर याच्या आउटर मोस्ट शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. 4 इलेक्ट्रॉन खूप स्ट्रॉंगली न्यूक्लियसशी बाइंड झालेले आहेत. सो ते इझिली डोनेट होत नाहीत. डोनेट नाहीत होत, त्याऐवजी तिथून पुढे इलेक्ट्रॉन गेन करण्याची टेंडन्सी वाढत जाते आणि यालाच काय म्हणतो आपण, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. सो बघा इन पीरियड ॲज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट, okay, in period as we go from left to right, charge on nucleus goes on increasing. left to right जाताना न्यूक्लियस वरचा चार्ज काय होत जातो, इन्क्रीज होत जातो. नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ऑल्सो गोज ऑन इन्क्रीजिंग. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सुद्धा काय झाले, इन्क्रीज झाले. डिस्टन्स इन बिटवीन न्यूक्लियस अँड व्हॅलन्स इलेक्ट्रॉन गोज ऑन डिक्रीजिंग. डिस्टन्स काय व्हायला लागलं, डिक्रीज व्हायला लागलं. बिकॉज ऑफ दिस valence electrons get strongly attracted, strongly bind to the nucleus and hence they cannot be easily donated. So ते जास्त strongly bind होतात, easily donate होऊ शकत नाही. डोनेट नाही होणार म्हणजेच आता काय केले जाते, इलेक्ट्रॉन गेन केले जाते. आणि ही जी टेंडन्सी, या टेंडन्सीला म्हटलं जातं नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. सो मुलांनो मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टरचा जो ट्रेंड होता, पिरियडिक ट्रेंड, हा शेवटचा पॉईंट होता. पिरियडमध्ये आणि ग्रुपमध्ये कसा व्हॅरी होते मी तुम्हाला सांगितलं. ग्रुपमध्ये टॉप टू बॉटम येताना मेटॅलिक कॅरेक्टर काय होत जातं, इन्क्रीज होत जातं आणि पिरियडमध्ये लेफ्ट टू राईट जाताना मेटॅलिक कॅरेक्टर कमी होत जातं. दोघांचेही रिझन सांगितले. ग्रुपमध्ये शेलचा नंबर वाढतोय, पिरियडमध्ये शेल तेवढ्याच राहत आहे. ग्रुपमध्ये टॉप टू बॉटम येताना शेलचा नंबर वाढल्यामुळे न्यूक्लियस आणि आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनमधला डिस्टन्स वाढला. डिस्टन्स वाढल्यामुळे फोर्स ऑफ अट्रॅक्शन कोणामधला, न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन मधला वाढत गेला. जेवढा फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढत गेला तेवढा इलेक्ट्रॉन डोनेट करणं डिफिकल्ट होत गेलं. हे आपण बघितलं. तर पिरियडमध्ये फोर्स ग्रुपमध्ये टॉप टू बॉटम येताना नंबर ऑफ शेल वाढत गेला, त्यामुळे न्यूक्लियस आणि आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन यातलं डिस्टन्स वाढत गेलं. जेवढं डिस्टन्स वाढत जाणार तेवढा फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी होत जाणार आणि जेवढा फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी तेवढे इलेक्ट्रॉन इझिली डोनेट होणार. म्हणजे कुठलं कॅरेक्टर वाढत गेलं, मेटॅलिक कॅरेक्टर. आणि पिरियडमध्ये लेफ्ट टू राईट जाताना नंबर ऑफ शेल तेवढाच राहतात, फक्त आउटरमोस्ट शेल मधला इलेक्ट्रॉनचा नंबर वाढत जातो. इलेक्ट्रॉनचा नंबर वाढत गेला प्लस न्यूक्लियसवरचा चार्ज वाढत गेला, हे इथं महत्त्वाचं आहे. लेफ्ट टू राईट न्यूक्लियसवरचा चार्ज वाढतोय आणि 2 आउटरमोस्ट शेल मधला इलेक्ट्रॉनचा नंबर सुद्धा वाढतोय आणि यामुळे ते इलेक्ट्रॉन जास्त स्ट्रॉंगली न्यूक्लियसकडे खेचले जातात. त्यामुळे ते इझिली डोनेट होत नाही, म्हणजे मेटॅलिक कॅरेक्टर कमी झालं आणि गेन करण्याची टेंडन्सी वाढली, म्हणजे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर वाढत गेलं. सो दिस इज अबाउट मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. बुकमधले 3 क्वेश्चन मी तुम्हाला सांगितले. इथे जे पॉईंट दिलेले आहे डिस्ट्रीब्युशन फॉर्ममध्ये सांगितलं की इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय आहे. हे जे दिलेले आहे ते मॉडर्न पिरियडिक टेबलचं स्ट्रक्चर दिलेलं आहे. याच्यामध्ये बघा इकडे जे ब्ल्यू ह्याच्यामध्ये दाखवले ते सगळे मेटल आहेत. सो मेटल कुठल्या बाजूला आहेत, लेफ्ट साईडला. इथं जे झिगझॅग लाईनवरती येलो कलरमध्ये दिलेले आहेत ते सगळे मेटलॉइड आहेत, ते शोधून ठेवायचे आहेत आणि सगळ्या मेटलॉइडचे नेम जे आहेत ते तुम्हाला लर्न करायचे आहेत. आणि या बाजूला जे दिलेले आहेत ते मेटलॉइडच्या राईट साईडला जे दिलेले आहेत ते सगळे
नॉन मेटल आहे. ते इथं कॅरेक्टर दिले की काय इन्क्रीज होतं आणि काय डिक्रीज होतं. तर हे व्यवस्थित लक्षात ठेवा. तर इथपर्यंत आपला पॉईंट झालेला आहे. यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये काय क्वेश्चन आहेत बघा. व्हॉट इज द कॉज ऑफ नॉन मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ इलेमेंट. नॉन मेटॅलिक कॅरेक्टरचं कॉज रिझन काय आहे, का नॉन मेटॅलिक होत असतील. तर न्यूक्लियस आणि आउटरमोस्ट किंवा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन मधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढल्यामुळे ते इझिली डोनेट होत नाहीत, म्हणजे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. व्हॉट इज द एक्सपेक्टेड ट्रेंड इन द व्हॅरिएशन ऑफ नॉन मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ इलेमेंट फ्रॉम लेफ्ट टू राईट. लेफ्ट टू राईट नॉन मेटॅलिक कॅरेक्टरमध्ये काय होतंय, लेफ्ट टू राईट मेटॅलिक कॅरेक्टर कमी होतंय, म्हणजेच कुठलं वाढतंय, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर वाढतंय. What would be the expected trend in the variation of non-metallic character of element down a group? ग्रुप मध्ये टॉप टू बॉटम येताना नॉन मेटॅलिक कॅरेक्टर मध्ये काय होईल, आधीच सांगितलं मेटॅलिक कॅरेक्टर काय होत गेलं, वाढत गेलं, म्हणजेच नॉन मेटॅलिक कॅरेक्टर काय होत गेलं, कमी होत गेलं. Always remember while going downward in any group, electropositivity of element goes on increasing while their electronegativity goes on decreasing. While going from left to right in any period, electronegativity of element goes on increasing while their electropositivity goes on decreasing. Larger the electropositivity or electronegativity of the element, higher the reactivity. जेवढी जास्त इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी किंवा निगेटिव्हिटी तेवढी एलिमेंटची रिॲक्टिव्हिटी हायर. सो आपला हा जो पिरियोडिक ट्रेंड हा जो पॉईंट होता तो पॉईंट संपलेला आहे. यात आपण 3 ट्रेंड शिकलो, एक व्हॅलेन्सी, 2 ॲटॉमिक साईज आणि 3 मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. नेक्स्ट आपण शिकणार आहे ते म्हणजे ग्रेडेशन इन हॅलोजन फॅमिली. लास्ट पॉईंट आहे या लेसन मधला आणि सोपा आहे, त्याबरोबर आपला हा लेसन संपेल. बघा so gradation in halogen family. ओके, हॅलोजन फॅमिली मधलं ग्रेडेशन दिलेलं आहे. हॅलोजन फॅमिली जे आहे त्याचा तो ग्रुप नंबर 17, 17वा जो ग्रुप आहे त्याला म्हटलं जातं हॅलोजन फॅमिली. हॅलोजन फॅमिलीमध्ये जे इलेमेंट्स येतात तर सगळ्या एलिमेंटचा जनरल फॉर्म्युला दिलेला आहे तो त्यांनी X2 हा सगळ्या एलिमेंटचा जनरल फॉर्म्युला आहे. म्हणजे आता कुठले एलिमेंट आहेत बघा, पहिला आहे फ्लोरीन, दुसरा क्लोरीन, तिसरा ब्रोमीन, नेक्स्ट इज आयोडीन. सो याच्यामध्ये जो फ्लोरीन आहे त्या फ्लोरीनचा फॉर्म्युला असतो F2, क्लोरीनचा Cl2, ब्रोमीनचा Br2 आणि आयोडीनचा I2. या पद्धतीनं तो सगळ्यांचा कॉमन जनरल फॉर्म्युला मी सांगितला X2. आता ग्रेडेशन कशामध्ये दिसतं तर त्यांच्या फिजिकल स्टेटमध्ये. फिजिकल स्टेटमध्ये आपल्याला ग्रेडेशन म्हणजे टप्प्याटप्प्याने ते फिजिकल स्टेट कशी बदलते हे लक्षात घ्यायचं आहे. तर यात पहिला जे फ्लोरीन आणि क्लोरीन हे वरचे जे दोन्ही आहेत हे दोन्ही सुद्धा इलेमेंट हे गॅशियस फॉर्ममध्ये प्रेझेंट आहेत. त्यानंतर नेक्स्ट बघा, जे फ्लोरीन जो आहे तो गॅस आहे, क्लोरीन सुद्धा गॅस आहे, ब्रोमीन लिक्विड स्टेटमध्ये आहे आणि आयोडीन जो आहे तो सॉलिड स्टेटमध्ये असतो. तो काय बघायला मिळालं, सुरुवातीला गॅस आहे, हळूहळू नंतर लिक्विड आणि फायनली सॉलिड. सो यावेळी तुम्हाला ग्रेडेशन जे ते बघायला मिळेल. सो दिस इज ग्रेडेशन इन हॅलोजन फॅमिली. ग्रेडेशन मध्ये काय सांगितलं, हॅलोजन फॅमिलीचा ग्रुप नंबर कोणता आहे 17. यांचा जनरल फॉर्म्युला आहे X2. यात जे एलिमेंट येतात फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन हे एलिमेंट येतात. ह्या सगळ्यांचा जनरल फॉर्म्युला लक्षात ठेवा आणि पहिले 2 गॅस आहेत, ब्रोमीन लिक्विड आहे आणि आयोडीन कुठल्या स्टेटमध्ये आहे, सॉलिड स्टेटमध्ये. व्यवस्थित लक्षात ठेवा. तर दिस इज अबाउट ग्रेडेशन इन हॅलोजन फॅमिली. हा लास्ट पॉईंट आपला झालेला आहे. त्यानंतरचा नेक्स्ट जो दिला डू यू नो, हा एक बॉक्स दिलेला, हा फक्त रीड करून बघा. M2H2O प्लस MOH ट्वाइस H2 हे एक इक्वेशन दिलेले आहे बघा. M2H2O it gives MOH twice plus H2. Okay, a general chemical equation indicating reaction of alkaline earth metal. Alkaline earth metal म्हणजे ग्रुप नंबर 2. ओके, त्यात कुठले एलिमेंट आहेत तर पहिला आहे बेरिलियम, नेक्स्ट आहे मॅग्नेशियम, नेक्स्ट कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम आणि बेरियम हे येतात.
The gradation in this chemical property of alkaline earth metal is seen while going down the second group. The reactivity of alkaline earth metal goes on increasing, and thereby ease with which the reaction take place also goes on increasing. The beryllium does not react with water, so not react with water. सेकंड जे दिलेलं आहे ते डज नॉट रिॲक्ट विथ मॅग्नेशियम, रिॲक्ट विथ स्टीम. मॅग्नेशियम जो आहे तो स्टीम बरोबर रिॲक्ट होतो. नेक्स्ट जो दिलेला आहे कॅल्शियम आणि स्ट्रॉन्शियम बेरियम रिॲक्ट विथ वॉटर ॲट रूम टेम्परेचर. हे तिन्ही रिॲक्ट विथ वॉटर ॲट रूम टेम्परेचर. ओके, सो ग्रेडेशन इन फॅमिली म्हणजे कुठल्याही ग्रुपमध्ये टॉप टू बॉटम जाताना कॅरेक्टरमध्ये टप्प्याटप्प्याने होणारी वाढ किंवा डिक्रीज हे जे ते आपल्याला बघायला मिळतं. पहिलं हॅलोजन फॅमिलीचं सांगितलं. हॅलोजन फॅमिलीचा ग्रुप नंबर कुठला आहे मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये 17वा. ठीक आहे, त्याचा जनरल फॉर्म्युला काय सगळ्यांचा X2. एलिमेंटचे नेम दिले फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. मग ग्रेडेशन फिजिकल स्टेटमध्ये सांगितले की पहिले दोन काय आहे गॅस आहेत, नंतर काय आहे लिक्विड आणि शेवटी काय आहे सॉलिड. तसं ग्रुप नंबर 2 इथं उत्तर येते ग्रुप नंबर 2 आणि तो कोणाचा आहे अल्कलाइन अर्थ मेटलचा आहे. हा कोणाचा होता हॅलोजनची फॅमिली होती 17वी आणि ग्रुप नंबर 2 जो आहे तो अल्कलाइन अर्थ मेटलचा. तर त्याच्यामध्ये काय ग्रेडेशन दिलेलं आहे तर हे इलेमेंट आणि त्यांची वॉटर बरोबर रिॲक्शन ह्या रिॲक्टिव्हिटी मध्ये ग्रेडेशन दिले. मग काय ग्रेडेशन बघा, हे इलेमेंट वॉटर बरोबर रिॲक्ट होऊन हायड्रॉक्साईड तयार करतात प्लस हायड्रोजन गॅस जो आहे तो रिलीज करतात. यातला बेरिलियम जो आहे तो H2O बरोबर रिॲक्टच होत नाही. मॅग्नेशियम स्टीम बरोबर रिॲक्ट होतो. कॅल्शियम स्ट्रॉन्शियम बेरियम वॉटर बरोबर रिॲक्ट होतात रूम टेम्परेचरला आणि इन्क्रीजिंग रिॲक्टिव्हिटी म्हणजे कॅल्शियम पेक्षा जास्त स्ट्रॉन्शियम त्यापेक्षा जास्त बेरियमची रिॲक्टिव्हिटी. म्हणजे रिॲक्टिव्हिटी काय व्हायला लागली टॉप टू बॉटम वाढायला लागली. पहिला अजिबातच रिॲक्ट झाला नाही, दुसरा स्टीम बरोबर रिॲक्ट झाला, तिथून पुढचे थंड पाण्याबरोबर रिॲक्ट झाले रूम टेम्परेचरला, पण ह्यांची रिॲक्टिव्हिटी वाढत गेली. सो या वेळी आपल्याला ग्रुप नंबर 2 मध्ये ग्रेडेशन बघायला मिळतं. सो या ठिकाणी आपला पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ इलेमेंट हा जो लेसन आहे तो संपलेला आहे. सगळ्यांना लेसन समजला का बघा. आपण 4 सायंटिस्टनी केलेलं क्लासिफिकेशन शिकलो. त्यात पहिले होते डोबेरायनियर, दुसरे न्यूलँड्स, तिसरे बघितले आपण मेंडेलिव्ह, त्यानंतर हेनरी मोसले. डोबेरायनियर ट्रायड लॉ सांगितला, त्याचे एक्झाम्पल आणि ड्रॉबॅक. न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह सांगितलं तुम्हाला, त्यानंतर न्यूलँड्स टेबल आणि त्याचे लिमिटेशन आपण बघितले टेबलचे. मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल कसा कन्स्ट्रक्ट केला, मेंडेलिव्हज पिरियोडिक लॉ, नंतर मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबलचे मेरिट्स काय आहेत आणि डिमेरिट्स काय हे आपण बघितलं. नेक्स्ट हेनरी मोसले यांनी मॉडर्न पिरियोडिक टेबल ॲटॉमिक नंबरच्या बेसिसवरती तयार केला. तर याचे मेन स्ट्रक्चरचे कॅरेक्टर बघितले की कसं स्ट्रक्चर आहे मॉडर्न पिरियोडिक टेबलचं. त्यानंतर नेक्स्ट पिरियडमध्ये इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन कसं आहे इलेमेंटचं आणि ग्रुपमध्ये इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन कसं आहे याचा एक सेपरेट पॉईंट बघितला. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन नंतर नेक्स्ट आपण बघितलं ते म्हणजे वेगवेगळे पिरियोडिक ट्रेंड आणि वेगवेगळे पिरियोडिक ट्रेंड जे सांगितले त्यात पहिला ट्रेंड होता व्हॅलन्सी, 2 ॲटॉमिक साईज, 3 मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. आपले सगळे पॉईंट झालेले आहेत. ग्रेडेशन इन हॅलोजन फॅमिली, ग्रेडेशन इन ग्रुप नंबर 2 हाही पॉईंट झालेला आहे. लास्ट राहिला आजचा होमवर्क. तुम्हाला आतापर्यंतची यूज युअर ब्रेन पॉवर, कॅन यू टेल, कॅन यू रिकॉल सगळ्या क्वेश्चनचे आन्सर सांगितलेले आहेत. ते सगळ्यांनी नोटबुकमध्ये लिहायचे आहेत आणि त्यानंतर दिलेलं जे एक्झरसाइज आहे हे एक्झरसाइज सॉल्व्ह करायचे. मोठे क्वेश्चन नाही आहेत, खास करून हा 5वा क्वेश्चन. ह्याच्यामध्ये स्मॉलेस्ट साईजचा, स्मॉलेस्ट ॲटॉमिक मास हे जे इलेमेंटचे नेम आहेत ते तुम्हाला मॉडर्न पिरियोडिक टेबलमधून शोधून काढायचे. तर सगळ्यांनी हे पॉईंट जे ते व्यवस्थित क्वेश्चन्स सॉल्व्ह करा आणि आपला हा लेसन इथे संपलेला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचा लेसन स्टार्ट करणार आहे. थँक्यू.